आणि निकेतने सुरुवात केलेला आहे. स्ट्राईकला विक्की भंडारी, एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामधलं. विक्की भंडारीसाठी हा चेंडू उडवलाय. कार्पेट अलंग तर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटचा, खूप दूर वरून आलाय चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पळून काढल्या जातात. पॉवर प्लेचा षटक असल्या कारणाने मात्र आपण फक्त एक क्षेत्ररक्षक पाहतोय. दीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. लॉंग ऑन लॉक मिड ऑनला, त्याच्यानंतर शॉर्ट पॉइंटला एक्स्ट्रा कव्हर. अतिशय चांगली व्ह्यू रचना आपल्याला पाहायला मिळतोय. विक्कीसाठी हा चेंडू खूप वेगाने रिलीज केला होता. पंचांचा बोट आकाशामध्ये आणि विक्की पाटील या विक्की भंडारीची खेळी समाप्त होतोय. पहिला धक्का लागतोय तो विक्की स्पोर्ट चौदरपाडा टीमला. घेतला इथं 1 बॉन्स चान्ससाठी मात्र त्याला दंडित केलेलं आहे पंचांनी. आपल्याला पाहायचं आहे डॉट बॉल. करण आलाय नवीन फलंदाज वन डाऊन साठी. क्रॉस द लाईन खेळायचा होता. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना चेंडू करणच्या बॅट मधून 1 धाव मात्र मिळतोय. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा मॅच मित्रांनो. त्याच्यानंतर अंतिम मॅच असेल मित 11 कवाड आणि मीनाक्षी स्पोर्ट कांदली या 2 संघादरम्यान. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर लगेच आपण रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही कॅप्टननी वापाले संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कृष्णा सोरे स्ट्राईकला मागील मॅचचा हिरो. काय फलंदाजी केली कृष्णाने. पूर्णपणे या मैदानावरती चौफेरबाजी पटकेबाजी पाहायला मिळाली. ते मात्र कृष्णाला सुद्धा मागे परतावं लागेल. निकेतचा मात्र या गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. कोणाला स्ट्राईकला 2 गडी बाद झालेले आहेत लवकर. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी निकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज स्ट्राईकला आता मात्र करणला पाहू शकता आणि स्वप्नील अशी जोडीमध्ये 2 बॅटर मैदानावरती पाहायला मिळते. सूरज आहे जो मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली सूरजने आणि मागील मॅचचा हिरो ठरला तो सूरज. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि मात्र त्या सूरजला आता दुसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केलं जातंय. स्ट्राईकला करण, नॉन स्ट्राईकला स्वप्नील. मात्र आता इथनं संघाला सावरावं लागेल. फुलटॉस बॉल इथे पाहावा लागेल लाईन आणि नक्कीच हैदर सर सांगतात हा चेंडू मात्र वाईट आहे. कटर इन कटर करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज सूरजचा, परंतु हा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावांपासून रोकावं लागेल कारण का पहिल्या षटकामध्ये कुठलाही चेंडू अतिरिक्त फेकलेला नाही निकेतने. सूरजचा हा चेंडू लॉप केलेला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक पाहावा लागेल. शेवटच्या क्षणाला पर्यंत अडवला जातोय. व्हेरी गुड फिल्डिंग. त्याला माहित आहे सामना खूप महत्वाचा आहे. या सामन्यामधून जो संघ विजयी होईल
तो थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि तिथंच मात्र संघर्ष इथे चालू आहे मैदानावर या दोन संघांमध्ये. विक्की स्पोर्ट चौदरपाडा संघ सुरुवातीला पूर्णपणे बॅकफूट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू ऑन साइडला उंच गेलाय खूप 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय. स्वप्नीलचा इथं खेळ समाप्त होतोय. तिसरा धक्का लागतोय चौदरपाडा टीमला. त्यावेळेस मात्र नक्कीच मिडल वरती मात्र नक्कीच दबाव निर्माण होतोय आणि तो दबाव मात्र आता चौदरपाडा टीम वरती आलाय. नवीन फलंदाज उदय. 6 याकडे वरती आपण पाहतोय. धावसंख्या 6 आणि गडी बाद झालेला आहे ते 3. सुरतचा चेंडू स्लॉट मध्ये होता. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एकच धाव मात्र मिळेल. बघा बॅकअप किती छान आहे. याला सर क्रिकेट म्हणतात. अटॅकिंग क्रिकेट खेळला जातोय पंचापूर या टीमच्या माध्यमातून. खूप दूरवरून प्रवास करत आलेले आहेत. थकवा नक्कीच जाणवला असेल. आम्ही चर्चा केली टॉस बॉक्स मध्ये कप्तानशी, परंतु कुठल्याही प्रकारचा थकवा न घेता इथे चांगला खेळ दाखवतात. उंच उडवलाय हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय. डाऊन दी बॉल आणि शॉर्ट मिड विकेटला तिथे झेल टिपला जातोय. फलंदाज जातोय. अजून एक फेल. वरती विकेट. धावा एकेरी येतात परंतु विकेट टाकला जातोय. चौदरपाडा संघ टॉस हारल्यानंतर मात्र बॅटिंग करावं लागतंय पूर्णपणे. आपण पाहतो बॅकफूट वरती ढकलला जातोय चौदरपाडा टीमला. कारण विकी भंडारची एक मोठी विकेट होती आणि ती विकेट निकेतने मात्र तिसऱ्या चेंडूवरती कॅरी केली. कारण त्याचं या मैदानावरती खेळपट्टीवरती रोखून राहणं खूप गरजेचं होतं. सामना महत्वाचा होता. त्यावेळेस मात्र लवकर घाई केली विकी भंडारीने आणि मात्र 3 धावांवरती बाद झाला. रोशन येतोय नवीन फलंदाज. रोशन साठी हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. फक्त मारण्याचा नाद. यष्टीरक्षक येतोय चेंडू वरती आणि काय झेल पकडलाय आपण स्क्रीन वरती पाहू शकता. अजून एक गडी बाद होतोय या सुरतच्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली होती सूरजने आणि आता मात्र या सामन्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळतंय. सूरजच्या माध्यमातून 3 गडी बाद केलेले आहेत. फक्त 3 धावा खर्च करतोय. एक अतिरिक्तच्या रूपाने आपल्याला ती धाव पाहायला मिळतोय. लक्कन येतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. स्विंगिंग रोल करायचा होता सूरजला परंतु थोडासा मागं ठेवलाय. गुंड वरती चेंडू पडल्यानंतर मात्र या चेंडूवरती सुद्धा एकच धाव. धावा खर्च करतोय 4. दीपराज पहिल्या षटकामध्ये निकेतने 4 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या. 2 गडी बाद केले. या षटकामध्ये सूरजने 4 धावा केल्या आणि 3 गडी बाद केले. जर का जमिनीची बाजू आपण बघितली तर पूर्णपणे पंचापूरच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. जे सुरुवातीचे शूर वीर महावीर होते ते मात्र 5 गडी बाद झाले आणि त्याच्यानंतर मोठा हा कलंक लागला तो म्हणजे चौदरपाडा टीमला बॅटिंग करत असताना. राहुलच्या हातामध्ये स्लोगिंगवरचा षटक मात्र अंतिम षटक आहे. ज्याप्रमाणे निकेतने सूरजने गोलंदाजी केले त्याप्रमाणे मात्र राहुलला सुद्धा तसेच गोलंदाजी करावी लागेल. जर का या षटकामध्ये एखादे 15 धावा आल्या 15-20 तर एक नक्कीच सामना रंगेल मैदानावरती. राहुलचा हा पहिलाच बॉल थोडासा मागे ठेवलाय. उदयसाठी मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला खेचून मारण्याचा होता परंतु पंच सांगतायत का हा
लेगबाईच्या रूपाने एक धाव मात्र मिळेल चोदरपाडा टीमला. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलेला आहे दीपराज. आतापर्यंत जर बघितलं तर 13 चेंडू झालेले आहेत आणि 13 चेंडूमध्ये एकही चौकार किंवा षटकार आलेला नाही. ही जमिनीची बाब म्हणजे पच्चापूर संघाची तारीफ करावी लागेल. काय गोलंदाजी हाताळलेल्या अचूक टप्प्यावरती गुड लेंथवरती चेंडू टाकले जातात आणि भेदकता खूप चांगली आहे त्यांच्यामध्ये. शॉर्ट पिच चेंडू आता लॉप केलाय, खूप उंच गेलाय, हवाई सफर, अंतर कापेल का? प्रेक्षक आहे तिथे आणि झेल टिपलाय ऐवा झेल. माफ करा 15 धावसंख्येवरती 15 धावा. राहुल वरती मात्र आता हल्ला चढवला जातोय, अतिक्रमण केलं जातोय. परफेक्ट यॉर्कर षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलाय डिक झोन मध्ये जाताना. एक धाव. सुमित होता तिथे, झेल टिपला शॉट मिड विकेटला. दीप मिड विकेटला सीमारेषा बाहेर. स्ट्राईकला फलंदाज उदय नॉस्टेकेनला आपण पाहतोय. लखनला तीन चेंडू झालेला, या चेंडूवरती एक धाव. धावा झालेल्या आहेत 16. लॉब केलाय, फटका अतिशय चांगला आहे, पाहावा लागेल अंतर कापेल का? क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला नाही, परंतु अजून एक फलंदाज बाद होतोय. ऐवा झेल सुमितने टिपलाय आपल्या स्क्रीन. बघा स्क्रीनवरती आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका होता आणि गोलंदाजांनी ज्यावेळी चेंडू रिलीज केला मागे थोडासा पाहिला आपण तर स्विंगिंग रोल करत असताना थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू ठेवला आणि हा विकेट कॅरी केलाय राहुलने. उदय बाद होतोय, जरी एक षटकार आला असला तरी मात्र कमबॅक केलाय राहुलने. 16 आकड्यांवरती 6वा धक्का लागतोय विकी स्पोर्ट चोदरपाडा टीमला. एका दुसरा मोठा फटका जिवंत ठेवेल आपल्या संघाला, कारण बॉलिंग लाईन खूप चांगली आहे चोदरपाडा टीमची. बॉलिंग जो झोन आहे तो खूप चांगला आहे, तशा प्रकारे मात्र धावा बनवाव्या लागतील. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सुजल आलाय, सुजलला एखादा मोठा फटका षटकार मारावा लागेलच या सामन्यामध्ये. हा चेंडू राहुलचा लॉप केलाय, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय सर्कलच्या आतमध्ये आणि सुजलला आल्या आल्या मागे परतावा लागेल. 7वा गडी बाद होतोय विकी स्पोर्ट चोदरपाडा टीमचा. आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 सिक्सर मारल्यास आपल्याला पोलो टी शर्ट दिला जाईल. विकास बजागे एक खेळाडू ठरलाय या स्पर्धेमधला. कानली आदित्यने सुद्धा षटकारांची हॅट्रिक मारलेला आहे. त्याच्यानंतर सुदर्शन काठोले यांनी 4 षटकार ठोकले होते पहिल्या सामन्यामध्ये. आजच्या दिवसामध्ये 2 खेळाडूंनी पोलो टी शर्ट जिंकलेला आहे. अजून ही मॅच बाकी आहे. नक्कीच कोणता अजून खेळाडू असेल याची आपण नक्कीच वाट पाहणार आहोत. याचप्रमाणे पीसी गावचे उद्योजक आदरणीय आकाशजी कांबेरे साहेब कांबेरे यांच्याकडनं बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि सिरीज स्पॉन्सर केलेले आहे. त्यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. षटकार आलाय शेवटच्या चेंडूवरती. याच दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. आदरणीय आकाश दादा कांबेरे सुस्वागतम. खास मित्र आहेत आपले, वेलकम आकाश. एक अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचे आपण आकाशला पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती. आताच त्यांचं शुभागमन झालेलं या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या टॉच करूया तिसऱ्या सामन्याचा कवाड विरुद्ध कांदली. 23 धावा झालेल्या आहेत आणि 24चं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. त्यावेळेस नंतर 2 बॅटर आपण पाठवायचे आहेत. आम्ही तोपर्यंत
मंचावरती मान्यवर आहेत त्यांचा आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉच करूया. टॉस बॉक्समध्ये या पण दोन्ही कॅप्टन यायचं आहे. आदरणीय मी विनंती करतोय मान्यवर जे आताच आमच्यासोबत जोडलेले आहेत ते आमचे परम मित्र आकाशजी कांबेरे पीसी गावचे एक उद्योजक आहेत आणि सुलतान बैलाचे मालक. क्या बात आहे आकाश. आपण टॉस केला जातोय. दुसऱ्या फेरीतली अंतिम मॅच आहे. आमच्या समवेत आहेत आकाशजी कांबेरे. एका बाजूला आहे ना वांद्रेकर चषक आणि दुसऱ्या बाजूला आहे गावदेवी स्पोर्ट. अंतिम मॅच असेल. टॉस केला जातोय साहेबांच्या शुभ हस्ते. टेल इज कॉल कानली असा वांद्रेकर चषक दिला होता परंतु टॉस विरुद्ध बाजूने लागले. टॉस जिंकलाय तो मित 11 कवाड संघाने. लगेच डिसिजन आपण कळवायचं आहे. पेंडिंगला ठेवलेला आहे. काय हरकत नाही मित्रांनो जाऊया आपण मॅच कडे. डिसिजन पेंडिंग मध्ये ठेवलेला आहे. आकाशला विनंती असेल आपण व्यासपीठावरती लगेच विराजमान व्हायचं आहे. मित संघ लगेच टॉस आपण जिंकलेला आहे आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेला आहे. आपण सज्ज राहायचं आहे याच्यानंतरचा होणारा सामना. 34चं टार्गेट आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. आपण ऐकूया पुन्हा एकदा ज्यांचा दिवस 2 दिवस सातत्याने या विभागामध्ये आवाज दुमदुमत आहे ते आमचे परम मित्र मिस्टर दीपक सुतार सर यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद कल्पेश पाटील व्हाईस ऑफ सांगोडे टिटवाला. परिसराचा हा गोड आवाज आपण मागील 2 दिवसापासून ऐकतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस वांद्रेकर चषक 2026 महत्त्वाचा सामना. 23 धावांची आवश्यकता असेल दुसऱ्या डावामध्ये. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला हंसिका पच्छापूर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हे समीकरण सोपंच आहे परंतु चांगली गोलंदाजी चौदरपड्या टीमला करावी लागेल. विकी स्पोर्ट या नावाने संघ मैदानामध्ये उतरले. गोलंदाजी चांगली झाली. निकेतने पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 4 धाबा देत असताना 2 विकेट घेतल्या. गतीवर स्वार होऊन नेहमीच तो गोलंदाजी करतो. जास्त गतीने चेंडू हाताळण्याची क्षमता त्याच्याकडे. त्याच्यानंतर सूरजने 3 विकेट घेतल्या. 4 धाबा खर्च केल्या आणि स्लॉग ओव्हरमध्ये जरूर राहुलच्या विपक्षामध्ये 2 षटकार आलेत. एकूण 22 धाबा जमाल्या. 23 लक्ष पूर्ण करण्यासाठी आता सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचते. आकाशजी कांबेरे या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांचा आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आपले शुभहस्ते त्यांना सन्मानित करायचे. बैलगाडा शर्यत प्रेमी आहेत आकाशजी कांबेरे पिसेगावचे. या ठिकाणी सुटले गेलेत. त्यांना या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने वांद्रेकर चषकाच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. गणेशजी पाटील यांचे अगदी जवळचे मित्र. दोस्तीचा दिल बॉटलचा सील तुटला की दिल दोस्ती तुटते असं म्हटलं जातं. दोस्तीतील दुर्याचा राजा माणूस गणेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. त्यानंतर नितीनजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. गणेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. 6व्या मॅच कडे फक्त 23 धावांची आवश्यकता आहे 18 बॉलमध्ये. राहुल स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर. रोहित सक्के बंधू खेळपट्टीवर सलामीचा वीर म्हणून गेलेत. पहिलाच बॉल गतीचा बन्नाट वापर केला. कट करण्याचा प्रयत्न केला करणने. डॉट बॉलने सुरुवात केली. ओव्हरला भरपूर डॉट बॉल काढावे लागतील. 23 धावांचं रक्षण करायचंय 18 बॉलमध्ये. पहिलाच बॉल डॉट आलाय. सुरुवात चांगली झाली. राईट हँड बॅटरसाठी मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन ठेवला गेलाय. सर्कलच्या आतमध्ये पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ खाली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. राहुल स्ट्राईक एंडवर. करणचा बॉल यावेळेस बॅकवुडला जात असताना पंच केलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते राहुलच्या खात्यामध्ये. एकेरी धाब्याने दुहेरी धाब्याने प्रवास सुरू ठेवला तरी देखील तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता. परंतु त्या यशामध्ये अडथळे आणण्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागेल. स्पीड ब्रेकर लावावा लागेल सर्व फलंदाजांना. करणमध्ये ती क्षमता आहे. स्लॉग इट केलाय ऑन साईडला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा कडक षटकार राहुलच्या माध्यमातून.
फुल पिकअप शॉट पाहायला मिळाला राहुलच्या माध्यमातून. धावफलक 7 वर. लो स्कोरिंग मॅच. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना थोडंसं दूर ठेवावं लागतं, परंतु तिसऱ्या बॉलवर करणच्या इथे हल्ला चढवलाय पच्छापूरच्या राहुलने. यानंतर होणारा सामना कवाड विपक्ष कांदली. राऊंड द विकेटने राहुलसाठी शॉर्ट ऑन पुल केलेला आहे, पॉवरफुल आहे, परंतु डी झोन मध्ये जातोय. सिंगल दाबेल. अखूट टप्पा लेग स्टंपवर असल्यानंतर शॉर्ट ऑफ पुल केला, हुक केला तर फाईन क्षेत्रामध्ये जाईल. फाईन क्षेत्र जर विचार केला, लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल, फाईन स्टॉप पर्यंत डी झोन आहे, त्यामुळे तिथे एकच धाव मिळते. सध्या ऑन किंग्सवर हॅट्रिक आमदार यांचं दृश्य दाखवलं गेले, तर एकीकडे विष्णुदादा चंदे यांना दाखवलं गेले, ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही स्पर्धा पोहोचवण्यासाठी आर्थिक सहकार्य केले गेले, त्यांचे विशेष धन्यवाद. पुढे जात असताना हवेत बॉल चिप केलाय. लॉंगॉनमध्ये शतरक्षक आहेत. सिंगल दाबली आहे, चांगली फेकी. धावफलक 9 वर. 8ची सरासरी गाठायची प्रत्येक ओव्हरमध्ये. पहिले षटक सुरू. 5 बॉलमध्येच 9 धावा पच्छापूर टीमच्या खात्यामध्ये आलेत. हे कोड सोपं आहे हंसिका स्पोर्ट पच्छापूर टीमसाठी, कारण पहिल्या डाबामध्ये गोलंदाजी धारदार झाली आहे. फुलटॉच होता, उडवलाय, एक्स्ट्रा खबरच्या डोक्यावरून शर्यत आहे आणि अखेरकार ती शर्यत जिंकला. चेंडू बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. पाटील यांना विनंती करतोय की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचे. या स्पर्धेला चेंडूंची व्यवस्था संतोषजी पाटील यांच्या माध्यमातून झाली, त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जातं. स्पर्धेचे मुख्य आयोजक अतिश पाटील यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं. स्पर्धेचा दुसरा दिवस. आज देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण प्रेक्षक आणि पाहुण्यांची रेलचेल सध्या या मैदानामध्ये या व्यासपीठामध्ये पाहायला मिळतोय. लाईव्ह टेलिकास्ट होतं, तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील स्वागत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 वर धावफलक जाऊन पोचले. फक्त 12 बॉलमध्ये 10 धावांची गरज. सुरुवातीलाच उल्लेख केला होता की हा पेपर पच्छापूर टीमसाठी सोपा आहे. 2 सख्या बंधूंची जोडी सध्या खेळपट्टीवर पाहायला मिळते. राहुलने सुरुवात चांगली करून दिली. रोहितच्या खात्यामध्ये एक सिंगल दाबले आणि चौकार देखील आला होता. 2 चेंडूमध्ये रोहितच्या खात्यामध्ये 5 धावा. स्ट्राईकवर राहुल. यावेळेस हेलिकॉप्टर स्टाईलने समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा. शॉर्ट थर्ड मॅन मधून बॉल चालले डी झोन मध्ये. सिंगल दाबी ते. धावफलक 14 वर. राहुलने 4 बॉल फेस केलेत. 6 बॉल फेस केले. 10 धावांचे योगदान दिले या सामन्यामध्ये. रोशनचं षटक. अजूनही 9 धावांची गरज 11 बॉलमध्ये. राऊंड विकेटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. मागचा पाय वाकवला होता. ऑनसेटला बॅट वेगाने फिरवली होती, परंतु टप्पा पडून थोडासा कटर होत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. भरपूर डॉट बॉल काढावे लागतील विकी स्पोर्ट चौधरपाडा टीमला या मॅचमध्ये विजयाची पताका रोवायची असेल तर, अन्यथा हा सामना आता एकतर्फी होईल. 10 बॉलमध्ये 9 धावांची गरज. वाह वाह, काय बॉलची हाताळणी केली गोलंदाज रोशनने. राहुल क्रॉस बॅटने सुरुवातीला खेळण्याचा प्रयत्न करत होता, त्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेरून वेगाने हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना दुसऱ्या क्षणाला त्याने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. अगदी बॅट जवळ बॉल जवळ बॅट नेली होती, परंतु त्याने नंतर बॅट मागे घेतली. चांगला बॉल रोशनच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये जे मोठे फटके लागले, एक षटकार एक चौकाराला, तो कुठेतरी महागात पडत असताना या मॅचमध्ये. आणि त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये सध्या रोशन चांगली बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा डिफेन्स केलं, स्ट्रोकला चेक केलं, कव्हर क्षेत्रामध्ये पाठवत असताना सिंगल धाव पूर्ण केली आहे. चांगली गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून. 4 बॉलमध्ये या ओव्हरमध्ये 2 धावा त्याने खर्च केलेत. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये स्विंग करण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये सातत्याने त्याचा राहिले.
निलेश गोरव यांचं हे चित्र आपण पाहू शकता स्क्रीनवर उजवीकडे. धावफलक 15 वर अजूनही 8 धावांची गरज. 8 बॉल शिल्लक. येणारे 2 बॉल निर्णायक असतील. कट केलाय पुन्हा एकदा. गॅप शोधलाय. गॅपमधून बॉल चाललाय डी झोनकडे. सिंगल धाव तिथे देखील येते. म्हणजे त्याचा 7 बॉल शिल्लक राहिलेत. 7 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. डॉट बॉल किंवा विकेट जर घेतली तर संधी मिळू शकते आणि शेवटच्या गोलंदाजाने चांगली जर गोलंदाजी केली तरच विकीस्फोट चौदरपाडा टीमला या सामन्यामध्ये विजय प्राप्त करता येईल. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. विकेट घेता आली नाही दोन्ही गोलंदाजांना. रोशनचा या ओव्हरचा शेवटचा बॉल राहुलसाठी. ऑन साईडला खेचून मारलाय. मिड विकेट डीप मध्ये बॉल हवेत. विकेटची चर्चा आणि तिला उधाण येत असताना विकेट प्राप्त झाली. पहिला झटका लागलाय. फलंदाज बाद राहुल. सहा बॉल मध्ये लो स्कोरिंग मॅच आहे परंतु त्या मॅच मध्ये पकड निर्माण केली विकीस्फोट कुकसे टीमने. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर किरणने 13 धावा खर्च केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये रोशनने प्रभावित केलं. 3 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट राहुलची विकेट त्याच्या खात्यामध्ये आली. आणि विकीस्फोट पच्छापूर टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे बॅटिंग लाईन भरपूर आहे त्यामुळे विकेट जरूर आले परंतु 6 बॉलमध्ये 7 धावा त्या डिफेन्स करायचे आहेत. कॅप्टन कोणाकडे या ओव्हरची जबाबदारी देईल हे देखील पाहावं लागेल. विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर नवीन बॅटर सूरज आलाय. आज अक्षरशः सर्व फलंदाजांना सूरजने आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवलंय. पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये सूरजने 4 विकेट मिडन ओव्हर त्याच्या नावावर राहिली आणि या मॅचमध्ये देखील सूरजच्या खात्यामध्ये 3 विकेट आले 4 धावा खर्च करत असताना तोच पच्छापूर टीमचा अष्टपैलू खेळाडू सूरज मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेला विशेष सहकार्य ज्यांचं लागले त्यांची आपण चर्चा करूया. निलेश पाटील सरपंच वांद्रेगावचे, उपसरपंच वांद्रेगावचे ओमकारजी बजागे, त्यानंतर माजी उपसरपंच रामदासजी पाटील साहेब असतील, माजी उपसरपंच वांद्रेगावचे शिवाजी बजागे यांचं विशेष धन्यवाद. महाराष्ट्र राज्य काँग्रेस नेते राकेशजी पाटील साहेब, हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे, विकासाचे वारे यांचं विशेष धन्यवाद. यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होण्यासाठी विष्णुदादा चंदे शिवसेनेचे नेते यांचं सहकार्य लागले त्यांचं देखील विशेष धन्यवाद. सचिनजी घोडविंदे गोल्डन मॅन, माजी सरपंच डोलेगावचं यांचं देखील धन्यवाद. यावेळेस ऑन सेटला स्विंग केलाय. स्क्वेअर लेग डीप मध्ये हवेत बॉल कॅच पकडली आहे. मॅच अजून संपली नाहीये. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 5 बॉल आणि 7 धावांची गरज. त्यानंतर योगेश हजारे, उद्योजक खानपे यांचं देखील सहकार्य लागले. कशा पद्धतीने कॅच पकडले. लेग स्टॅमवर होता, ऑन साईडला स्विंग करून दिला आणि चांगला झेल रोहितचा पकडलाय डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. दुसरी विकेट डाऊन झाली आहे. 5 बॉलमध्ये आता 7 धावांची गरज. निलेश गुरव, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडीचे नेते, त्यांच्या माध्यमातून देखील डे नाईट स्पर्धा आपण सातत्याने अंबाडी कवाड या असोसिएशनच्या अंतर्गत पाहत असतो. उद्योजक राजेशजी गायकर असतील, सुभाषजी कतोरे बादाण्याची त्यांचं देखील सहकार्य, प्रशांतजी पाटील महाराष्ट्र पोलीस त्यांचं देखील धन्यवाद, त्यांचं देखील सहकार्य लागले. गोल्डन मॅन ढोलेचे रुपेशजी जाधव यांचं देखील आर्थिक सहकार्य, त्यांचं देखील धन्यवाद. मॅच रंगली आहे. 5 बॉल आणि 7 धावांची गरज. 23 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न विकीस्फोट चौदरपाडा संघ या मॅचमध्ये करतोय. समोर हंसिका पच्छापूरच्या विपक्षामध्ये 23चं लक्ष होतं परंतु आता नाकी न वलय अशी गोलंदाजी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले या ओव्हरमध्ये तर शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल. नवीन बॅटर निकेत, प्रकाशचे बोयरी शिवसेनेचे नेते, करणजी मात्रे साबादचे उद्योजक त्यांचं देखील विशेष धन्यवाद. दलेपाड्याचे गोल्डन मॅन चेतनजी पाटील. दुसरा बॉल यावेळेस स्लॉग इट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक नाहीये. बॉल जाईल डी झोन मध्ये. सिंगल येते निकेतच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोचली. 6 धावांची गरज. 4 बॉल शिल्लक आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा संपर्क प्रमुख शैलेश बिडवी, त्यानंतर रवींद्र विशेषसाहेब माजी सरपंच पडग्याचे, मनोहरजी ठाकरे उद्योजक शिवसेनेचे नेते, भगवानजी बोईर भगवती इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांचं देखील धन्यवाद. डॉक्टर निवृत्ती मगर सर शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक आणि अध्यक्ष, डोलेगावचे उद्योजक
पुढचा बॉल फुल टच ऑन सेटला पुल केलाय. चेंडूला गुल करण्याचा प्रयत्न, बीमर चेंडू घोषित झालाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव धावून पूर्ण केली आहे. दोनच धावा असतील कारण का तो झाड आहे तो मैदानाच्या बाहेर आहे. या कारणास्तव डिक्लेअर झोनच्या माध्यमातून एक सिंगल धाव आणि नो बॉलचा इशारा. या दोन धाबा येतील. या दोन धाबेच्या मतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 19 वर. म्हणजे आता 4 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 4 धाबांची गरज. नो प्लस 1 अशा 2 धाबा येतील. रमेश पाटील उद्योजक आनेगावचे असतील. राहुलजी चंदे PTCचे अध्यक्ष, त्यांचं देखील विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबसाठी सहकार्य केले. यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत आहे त्याच्यासाठी सहकार्याची भावना त्यांची राहिली आहे. सचिनजी जाधव समाजसेवक, रोशनजी बजागे, बागेश्वर बालाजी इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 4th क्रमांकाची रोख रक्कम पुरस्कृत केली गेली. त्यांच्या समेत हरिचंद्र बजागे असतील, आकाशजी बजागे. यावेळेस बॉल हवेत. बॉल लॉंगॉन मध्ये समजला नव्हता परंतु मिडविकेचा क्षेत्ररक्षक आला. फ्रीटचा बॉल होता. 2 धाबा धावून पूर्ण झाल्यात. क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं. 2 धाबा पूर्ण झाल्यात. 2 धाबेच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली. सामना जिंकण्यासाठी फक्त आता 2 धाबांची गरज. सोरगावचे उद्योजक हरीश भरे, आदित्य पाटील उद्योजक, मुसाफिर रईस उद्योजक यांच्या माध्यमातून देखील सहकार्यालय कुमारजी पाटील असतील, नरेशजी राऊत यांचे देखील विशेष धन्यवाद. सामना सोपा झाले. 3 बॉल फक्त 2 धाबांची गरज. डॉट बॉल आला तर मॅच अजूनही रंगेल. समोर सूरज, मिस्टर MPL रितेश पाटील मांडा प्रीमियर लीग मध्ये आपण यांना पाहिलं ते या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 2 धाब्यांची गरज. बॉल शिल्लक आहेत 3. सूरज स्ट्रायकेनवर. यावेळेस हवेत बॉल कॅच पकडली तर मॅच अजूनही येईल रंगत आणि ती रंगत आता आलीये. विकेटचं पतन. झटका क्रमांक 3 लागत असताना पच्चाबोट टीमला खूपच चांगला झेल पकडला रोशनच्या माध्यमातून. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त. ही क्रिकेटची गोष्ट अशाच पद्धतीने बदलत असते आणि आता पुन्हा एकदा त्या क्रिकेटच्या गोष्टीमध्ये आता रंग भरलेत. विकेट आली. 2 बॉल शिल्लक, 2 धाबांची गरज. 23 धाबा डिफेन्स करण्याचा प्रयत्न विकी स्पोर्ट चौदरपाडा टीमचा राहिले. हंसिका पच्चापूरच्या विपक्षामध्ये. स्वप्नीलने विकी स्पोर्ट चौदरपाडा टीमला स्वप्न दाखवलेत आता विजयाचे. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये केली. आता त्याला 2 बॉल मध्ये 2 धाबा डिफेन्स करायचे. तर समोर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलेत. विकासजी पाटील यांच्या माध्यमातून चौदरपाडा संघ जर जिंकतो तर 500 रुपये दिले जातील. 500ची नोट चौदरपाड्याच्या खात्यामध्ये जाण्यासाठी 2 बॉल चांगले हाताला बी लागतील स्वप्नीलला. समोर अक्षय आलाय नवीन बॅटर. हा देखील मोठे फटके सजवण्यासाठी जाणला जातो परंतु आता काय करेल अक्षय. हवेत बॉल पुन्हा झेल होईल का. कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं. कॅच महत्वाची आहे. कॅच पकडली आहे. पुन्हा सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे. विकी स्पोर्ट चौदरपाडा टीमने 2 विकेट आलेत स्वप्नीलच्या खात्यामध्ये. गोल्डन डकची विकेट देवगनच्या माध्यमातून अप्रतिम झेल शॉट मिड विकेट मध्ये. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी आहे हे आपण चर्चा करत होतो आणि अजून एक विकेट आली आहे स्वप्नीलच्या खात्यामध्ये. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न. प्रॉपर इलिव्हेशन नाहीये. उंची भरपूर राहिली आहे. अंतर कमी राहील आणि शॉट मिड विकेट मध्ये देवगनच्या माध्यमातून चांगला झेल. वाह वाह काय जबरदस्त झेल. सहा बॉल मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये 7 धाबा डिफेन्स करायच्या होत्या परंतु आता 1 बॉल आणि 2 धाबांची गरज. विकास पाटील यांच्या माध्यमातून सामना जर जिंकून दिला तर गोलंदाज स्वप्नीलला 500 रुपये दिले जातील. विकेटच्या हॅट्रिक वर आहे स्वप्नील.
आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 विकेट 5 बॉलमध्ये 5 धाबा त्याने खर्च केलेत. ते एका बॉलमध्ये 2 धाबांची आवश्यकता आहे. जास्त बेल खर्च करू नका. यानंतर अजूनही 3 मॅचेस शिल्लक आहेत आणि सेमीफायनल क्रमांक पहिली देखील पूर्ण केली जाईल. यानंतरचा होणारा सामना मीत 11 कवाड टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली मीनाक्षी स्पोर्ट कांदलीच्या विपक्षामध्ये. प्रेक्षणीय सामना, पैसा वसूल सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. 1 बॉल आणि 2 धाबांची आवश्यकता. आता हा सामना फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये राहिलाय. मागील 2 बॉलवर 2 विकेट स्वप्नीलने घेतलेत. चौदरपडा टीमला त्याने स्वप्न दाखवलंय. चौदरपडा संघ विकी स्पोर्ट नावाने या मैदानामध्ये उतरलाय. तिसऱ्या बॉलवर विकेट घेऊन विकेट हॅट्रिक करेल का? एका बॉलमध्ये 2 धाबांची गरज. समोर संघ आहे पच्छापूर. फलंदाज समीर यावेळेस स्लॉट मध्ये होता, पाठवलंय फ्लॉट मध्ये. षटकार ठोकला समीरने आणि सामना जिंकून दिला. हंसिका स्पोर्ट पच्छापूर टीमला आपलं अभिनंदन. ती पुढ्यात टाकला होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, खेचून मारला आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅच तर रंगली होती परंतु जिंकता आली नाही. मॅच रंगवण्याचं काम गोलंदाज स्वप्नीलने केलं परंतु विजयाचं स्वप्न साकारता आलं नाही चौदरपडा टीमला. हडलक चौदरपडा संघ, कौतुक करावं लागेल. आपलं देखील खूपच चांगलं क्रिकेट आपण आज दाखवलं. अभिनंदन पच्छापूर संघ. चला पुढील सामना कवाड संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे त्वरित आणि मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ आपण देखील सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. या सामन्यानंतर अजूनही 2 मॅचेस शिल्लक आहेत. त्याच्यानंतर सेमीफायनल क्रमांक पहिली देखील आज आपण पूर्ण करणार आहोत. जास्त बेल खर्च करू नका. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्यांची आपण चर्चा करूयात. हे मैदान